एवढ्या मावल्या एकटाच? अरे तू चालत कुठं चालला? अरे आई भंडारा का लावला? आई कुठं चालली? हॅलो, मी अक्षय. तर नमस्कार मंडळी, आज आहे आमच्या आई सप्तशृंगी आईचा जोगवा. तर बघा, आईचं तेजस्वी रूप बघून झालं असेल तर बघा, कमेंट मारा आमची आई कशी दिसते कशी नाही सांगा. ही आई तर सर्वांचीच आहे, आमची बोलून पण जमणार नाही. तर बघा, आज भंडारा लावलेला आहे आणि आता आज चालून आम्ही जोगवा मागायला. तर पहिल्यांदा गेलो देवाभाईकडे आणि वडापाव खायला गेलो, कारण की देवाभाईचं वडापाव बाबा एक नंबर. तर गेलो दत्ताच्या मंदिराजवळ. इथून नंतर मग चालत सुरुवात केली. आम्हाला पूर्ण जावाचं होतं 5 गावं फिरायला. टोटल अशी आहेत 16 गावं, पण आमची आई पुढंच गेली, कारण की आम्हाला आईला धरताच नाही येत, कारण की माझ्यासोबत आता निशान आणि मी आणि नंतर मग समाधान मामा. आम्हाला टोटल 16 गावं घ्यायचे आहेत. तर 16 गावं घ्यायचे पण ती पहिले 5 गावं घेतून तर आम्ही चालत गेलो. ते म्हणजे सारडे, पिरकून, पाले, आवरा आणि गोवटणा, हे अशी 5 गावं आम्हाला भेटायचे आहेत. तर बघा, साप बघा माझ्या पायावरूनच गेलेला. तर आईला पण म्हणजे दिसलं. तर मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना दर्शन झालं श्री शंकर भोलेनाथ महाराजांचं. तर बघा, ही सगळी आमची मंडळी, एवढे जण आम्ही सगळीजणं जोगवा मागणार आहेत. तर बघा, आईसाठी आज जोगवा मागायला चाललो तर आम्ही, कारण की आमचा 3 तारखेला आहे कार्यक्रम. तर तुम्ही पण सर्वांनी या. बघा, सगळीजणं बिना चपल्याचं चाललेले आहेत. तर बघा, ही सप्पा आणि मी. आता आम्ही पूर्णपणे पोचलो पाल्यामध्ये नाश्ता वगैरे केला आणि नंतर मग तिथून आम्ही निघालो आपण आवऱ्याच्या ठिकाणी जाऊ. तर बघा, ही सगळी जरा मंडळी आपली ही सगळी झाली आवऱ्याच्या ठिकाणी चाललेली आहे. तर आवऱ्याला जायचं, आवऱ्यावरून जोग मागायचं आहे. तर बघा, आता आम्ही आलो आवऱ्यामध्ये जोगवा मागून झाला. आता आम्ही जाऊ इथूनच शॉर्टकटनी गोवटण्यात. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज दिसले आणि हा बघा आईचा भक्त लहान. तर बघा, आणि आता आम्ही पोचलो गोवटण्यामध्ये गेलो. गोवटण्यामध्ये जरा असा विश्राम केला आम्ही. विश्राम करून झाल्यावर नंतर मग आम्ही इथून आता निघणार आहोत. तर चला, आता इथून निघलो आणि नंतर मग थोड्या अंतरावर गेलो परत आणि नंतर मग तिथं पण आम्ही बसलो जरा, कारण की तिथं पण आम्हाला बसायला जागा होती. तर त्या आईने आम्हाला टिलक लावलं आणि नंतर मग इथून पण आम्ही आता निघायला सुरुवात केली. तर सुरुवात करायच्या अगोदर बाबूनी बघा छोटी बेबी होती, तिला खायला दिलं, त्याच्याकडचं खायला त्याला दिलं. एवढाच मोठपण. फक्त बघा, आमच्या पायाला किती पोरं आले, आम्हाला काहीच वेदना नव्हती. तर बघा, आता आम्ही इथून निघालो आणि निघूनच्या झाल्यावर आता आई गेलेली आहे गणपतीच्या मंदिरात. तर बघा, आई गणपतीच्या मंदिरात गेली ना, आता आम्ही बसलो टेम्पोमध्ये. तर चला मंडळी, कसा वाटला? हे तर काहीच नाही, आम्हाला अजून 16 गावं फिरायचे आहेत. तर 1 तारखेला सगळेजण तयार आहेत ना? आई सप्तशृंगी आईचा जोगवा आहे, तर नक्कीच या. दादर गावामध्ये पूर्णपणे जोगवा मागणार आहेत आई सप्तशृंगी आई आणि सगळी भाविक मंडळी. तर तुम्ही पण या आणि या जोगव्याचा मान घ्या. तुम्हाला पण मानपान सगळं भेटत जाईल, कारण की आपल्या आईचा जोगवा आहे, समजलं ना? तर आम्ही आलो दादरमध्ये आलो. आईची आरती चालू होती. आईची आरती वगैरे झाली ना. व्हिडिओ कशी आहे कशी नाही सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.